नवी मुंबई महापालिकेच्या भरतीची परीक्षा अखेर होणार आहे। 21 आणि 2 जुलैला होणारी 132 पदांची ऑनलाईन परीक्षा महासभेमध्ये रद्द करण्यात आली होती। पण राज्य सरकारने तो निर्णय निलंबित करत परीक्षा ठरल्याप्रमाणेच घेण्याचे आदेश दिलेत। मुंबईसह 6 जिल्ह्यांमधील 13 केंद्रांवरती आजपासून परीक्षा होईल। या भरतीसाठी 18,930 उमेदवारांनी नोंदणी केली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। नवी मुंबईतील गर्भवती सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टरांना क्लीन चिट मिळाली आहे। सोनम डोंगरे यांचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे किंवा चुकीच्या औषधांमुळे झालेला नसून ॲलर्जी आणि उलटीमुळे झाला असं 5 सदस्यीय समितीच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलंय। काल हा अहवाल सर्वसाधारण सभेत मांडत महापौर सुजाता पाटील यांनी डॉक्टरांना जबाबदार नसल्याचं सांगितलं। मात्र हा अहवाल एकतर्फी असल्याचा आरोप सोनमचे पती करण डोंगरे आणि मनसेचे नेते गजानन काळे यांनी केला आहे। तर आता ज्यावेळेस पेशंट आपला घरी असतो आणि आपण दवाखान्यात त्यावेळेस घेऊन जातो त्यावेळेस मिनिमम 10 ते 15 मिनिटं लागतात घेऊन जायला। पण माझी वाईफ ही हॉस्पिटलमध्येच होती, तर असं काय होतं काही सिरियस नव्हतं। त्यांनी त्याच्यावर काहीतरी उपचार करायला पाहिजे होते, काहीतरी हे करायला पाहिजे होते, तर मग काहीच नव्हतं। त्यांनी उपचारच केले नाही, त्यांच्याकडे ICU पण नव्हतं आणि काहीच नव्हतं। त्यांनी मला ऐरोलीवरनं का तिकडं मला शिफ्ट केलं तिकडं माझ्या वाईफला, की ICU नव्हतं म्हणून तिथे ICUसाठीच त्यांनी तिकडे हे केलं। जर तिथं त्या जागी ICU असती किंवा काही तिला योग्य ट्रीटमेंट भेटली असती तर ती वाचली असती। करण डोंगरे म्हटले की अर्ध्या तासाच्या अंतरात 5 ते 6 औषधं दिली, ज्यात 2 ते 3 इंजेक्शन्स आहेत, बाकी औषधं आहेत। बरं, याच्यामध्ये रिचा मिश्रा ज्या आता जिवंत आहेत, रिचा मिश्रा यांचे पती सोनम डोंगरे यांचे करण डोंगरे हे पती, चौकशी समितीने यांना बोलून यांचीसुद्धा चौकशी केली का, यांचंसुद्धा स्टेटमेंट चौकशी समितीच्या अहवालात रेकॉर्ड झालं आहे का, अशी कुठलीही गोष्ट न होता प्रशासनाला वाचवण्यासाठी सत्ताधारी यांचा मिलाप आज महासभेत दिसला। हे दुर्दैव आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।